जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. व्हिडिओ हा एकदम खास आणि इंटरेस्टिंग झाला आहे, तर तुम्ही लगेच लाईक करून जे कोणी नवीन असतील तर त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ मराठीमधून शिकवत असतो भावांनो. तर जरा वेळ न घालवता आपण आपला व्हिडिओ चालू. प्रेमिका को दिल तुम भी स्वर्ग जानो, प्यार के संगीत में रागनी. मित्रांनो, आपल्याला दोन ॲपची आवश्यकता आहे, एक सुपर व्हीपीएन आणि कॅपकट ॲप. सुपर व्हीपीएन हे तुम्हाला प्ले स्टोअरवर अवेलेबल होऊन जाईल, तर आपण ओपन करून घेऊ सुपर व्हीपीएन. ओपन झाल्यानंतर सिंगापूर हा सर्व कनेक्ट करू. कनेक्टवर टॅप करू. आता आपण टॅप केल्यानंतर कनेक्ट होईल. कनेक्ट झाल्यानंतर ना थोडीशी ॲड बघायला मिळेल. आपण ॲडला स्किप करू. स्किप ॲड केल्यानंतर आपल्याला आपल्या कॅपकट ॲपमध्ये जायचं. कॅपकट ॲप ओपन करून घेऊ. मित्रांनो, न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ना मी तुम्हाला जो व्हिडिओ दिलाय तो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवर क्लिक करायचं. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं. अशा प्रकारे स्क्रोल करायचं. थोडेसे स्क्रोल केल्यानंतर आपल्याला एक एक्स्ट्रा ऑडिओ म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं. नंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर व्हिडिओ क्लिक करायचं. रिप्लेस म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावर जायचं. त्यानंतर तुम्ही कोणताही तुमचा फोटो वगैरे ॲड करू शकता. मी अशा प्रकारे हा फोटो ॲड करून घेतला. ॲड करून घेतल्यानंतर ना आपल्याला फोटो स्प्लिट करून घ्यायचे. तर बघा, 1 सेकंद अगोदर 25 एफ आणि 20 एफच्या मधोमध एक स्प्लिट मारायची. नंतर थोडंसं पुढं जायचं. पुढे गेल्यानंतर ना आपल्याला थोडंसं स्क्रॉल करत पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर 2 सेकंद 10 एफ इथं बरोबर आपल्याला एक स्प्लिट करायचं. स्प्लिट केल्यानंतर ना परत ना पुढं स्क्रोल करत जायचं. 3 सेकंदाच्या पुढं 20 एफ आणि 25 एफच्या बरोबर मध्ये तर आपल्याला एक फोटोला स्प्लिट मारायचा आहे. अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतर पुढं स्क्रोल करत जायचं. आपण याला थोडंसं छोटं करून घेऊ. नंतर स्क्रोल करू. स्क्रोल केल्यानंतर आपल्याला बरोबर सेकंदाच्या पुढे 10 एफ वर बरोबर स्प्लिट मारायचं. नंतर ना पुढे जायचं. बरोबर 7 सेकंदाच्या आधी 20 एफ इथं बरोबर स्प्लिट द्यायचं. नंतर ना थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण आता बरोबर 8 सेकंदाच्या थोडंसं पुढं स्प्लिट मारायचा. फोटोला स्प्लिट ह्या प्रकारे मारल्यानंतर पुढं जायचं. पुढं स्क्रोल करायचं. नंतर ना 9 सेकंद 20 एफ बरोबर इथं स्प्लिट मारायचा. नंतर ना पुढं जायचं. आता आपल्याला 11 सेकंद 10 एफ इथं बरोबर स्प्लिट मारायची. स्प्लिट मारल्यानंतर ना बॅक यायचं. बॅक आल्यानंतर ना इफेक्टवर क्लिक करायचं. इफेक्टवर क्लिक केल्यानंतर ना व्हिडिओ इफेक्टवर जायचं. व्हिडिओ इफेक्टवर गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्येच आपल्याला एक इफेक्ट हॅलो ब्लर म्हणून दिसेल, तो ॲड करून घ्या. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर आपल्याला हा इफेक्ट फक्त पहिल्या फोटोपर्यंतच ठेवायचा. नंतर पुढे जायचं. बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ना आता आपल्याला क्लोन या इफेक्टवर जायचं. केल्यानंतर ना आपल्याला खाली एक्स क्लोन म्हणून इफेक्ट दिसेल, त्या इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर हा इफेक्ट आपल्याला फक्त दुसऱ्या फोटोपर्यंत खेचून घ्यायचा. खेचून घेतल्यानंतर आता आपल्या तिसऱ्या फोटोवर जायचं. बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं. नंतर आपल्याला लो लाईनवर जायचं. नंतर एनव्हलपिंग हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला हा इफेक्ट फक्त 2 फोटोवर ठेवायचा. नंतर 5व्या फोटोवर जायचं. 5व्या फोटोवर गेल्यावर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं. नंतर आपल्याला ग्लो लाईनवर जायचं. ग्लो लाईनवर गेल्यानंतर थोडंसं आपल्याला खाली स्क्रोल करत जायचं. नंतर इलेक्ट्रिक शॉक हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर हा फक्त 5 नंबरच्या फोटोवर ठेवायचा. अशा प्रकारे नंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं. परत ग्लो अँड लाईन मध्ये जायचं. ग्लो अँड लाईन्स मध्ये गेल्यानंतर स्क्रोल करायचं. मेकॅनिकल हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. ह्या प्रकारे ॲड केल्यानंतर हा इफेक्ट आपल्याला हा 6व्या फोटोपर्यंतच ठेवायचा असा बरोबर. नंतर पुढे जायचं. बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं. त्यानंतर ग्लो अँड लाईन मध्ये खाली स्क्रोल करून फ्लेमिंग हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे हा इफेक्ट आपला 7व्या फोटोवर बरोबर ठेवायचा. नंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून रेडिंग मध्येच आपल्याला एक इफेक्ट दिसेल, तो स्प्लिट फ्लिकर म्हणून तो ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर त्याची स्पीड थोडीशी वाढवून घेऊ. आपण 90च्या आसपास ठेवू. आपण 90 ठेवू. नंतर तो इफेक्ट हा फक्त लास्ट 2 नंबरच्या फोटोपर्यंत ॲड करून घ्या. नंतर बॅक आल्यानंतर स्टार्टिंगला येऊ. आता अशा प्रकारे स्टार्टिंगला आल्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन द्यायचे. पहिल्या फोटोवर क्लिक करायचं. ॲनिमेशन मध्ये जायचं. ॲनिमेशन मध्ये गेल्यानंतर कॉम्बो मध्ये जायचं. कॉम्बो मध्ये गेल्यानंतर प्लफिंग कॅन्डी हा पहिला इफेक्ट ॲड करून घ्यायचा. नंतर दुसऱ्या फोटोवर जायचं. दुसऱ्या फोटोवर गेल्यानंतर ॲनिमेशनवर जायचं. ॲनिमेशनवर गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर थोडं स्क्रोल करून वेव अपस्प्लिट हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. ॲड करून घेतल्यानंतर आता तिसऱ्या फोटो जायचं. तिसऱ्या फोटो गेल्यानंतर
ॲनिमेशन मध्ये जायचं, कॉम्बो मध्ये जायचं. कॉम्बो मध्ये गेल्यानंतर स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर आपल्याला डायनामिक हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा. ह्या प्रकारे ऍड केल्यानंतर आता चौथ्या फोटोवर जायचं. चौथ्या फोटोवर क्लिक करायचं, ॲनिमेशनवर जायचं. ॲनिमेशनमध्ये गेलं कॉम्बोमध्ये जायचं. नंतर स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर फिलिंग हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा. नंतर फोटो जायचं, ॲनिमेशनवर जायचं. ॲनिमेशन मध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर थोडंसं स्क्रोल करायचा. स्क्रोल केल्यानंतर आपल्याला वेव अँड साईड हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा. हा इफेक्ट ऍड केल्यानंतर बॅक यायचं. बॅक केल्यानंतर त्या पुढच्या फोटो जायचं. फोटो गेल्यानंतर क्लिक करायचं, ॲनिमेशन मध्ये जायचं, कॉम्बो मध्ये जायचं. कॉम्बो मध्ये गेल्यानंतर वेव अँड ॲम्प्लिफिकेशन हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा. नंतर त्याच्या पुढचा फोटो सोडून द्यायचा. त्या पुढचा फोटो सोडून दिल्यानंतर पुढचा त्याच्या फोटोवर जायचं, इफेक्टवर जायचं, ॲनिमेशनवर जायचं. ॲनिमेशनवर गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन पहिला इफेक्ट ऍड करून द्यायचा. ऍड केल्यानंतर मित्रांनो आपला हा व्हिडिओ पूर्णपणे रेडी झाला आहे. तर तुम्ही आता वरती एक्सपोर्टवर क्लिक करून त्याची फ्रेम रेट हाय तोच ठेवा, रिझोल्युशन 180p ठेवा. नंतर एक्सपोर्टवर क्लिक करा आणि अशा प्रकारे आपला व्हिडिओ सेव्ह होण्यास सुरुवात होईल. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला काय ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो.